हॅलो, हाय, नमस्कार. मी शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आता पावसाळा आला म्हटल्यानंतर अशी चमचमीत वस्तू खाण्याची इच्छा होते आपली. तर म्हटलं चमचमीत काय बनवूया. तर म्हटलं असं गावच्या पद्धतीने एकदम छान असा चमचमीत भरलेला असा झणझणीत असा आपण एकदम छानपैकी तर रस्सा वडा बनवणार आहोत. चला तर बघूया. प्रथम आपण वड्यासाठी लागणारे पदार्थ बघणार आहोत. हे बटाटे वडे घेतलेले मी. हे बेसन पीठ आहे, तांदळाचं पीठ, हळद, ओवा, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, हिंग, मीठ आणि तेल. हे फक्त आपल्याला वडा बनवण्यासाठी घेतलेलं आहे. रश्श्यासाठी सामान घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकतात. हळद, ओवा, धना पावडर, घरगुती लाल तिखट, कांदा लसूण मसाला, कांदा, खोबरं, अद्रक, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या. म्हणजे आपल्याला 6 माणसांची भाजी बनवायची. तर मी पाव वाटी म्हणजे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, मुठभर कोथिंबीर घेतलेली, 2 कांड्या लसणाच्या घेतलेल्या आणि 2 कांदे. आता हे वडी बनवण्यासाठी मी पाणी बघा एकदम म्हणजे असं बटाट्याला पाणी जास्त सुटतं ना, म्हणजे मी फक्त थोडंसं पाणी घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात एकदम नॉर्मल मी पाणी घेतलेलं आहे. आता हे कुकरमध्ये मी 3 शिट्ट्या करून घेते, म्हणजे आपली वड्यांची भाजी एकदम छान होईल. आपल्याला रस्सा वडा बनवायचा आहे. वड्याचं म्हणजे रस्सा बनवण्यासाठी मी आता एकदम लोखंडी तवा ठेवलेला आहे त्याच्यावर. आणि तुमच्याकडे लोखंडी तवा जर नसेल ना, तर तुम्ही पॅनमध्ये वगैरे करू शकतात. पण लोखंडी तव्यामुळे कसं आपल्या शरीराला खूपच म्हणजे पौष्टिक ऊर्जा मिळते. कारण आपल्याला म्हणजे लोह कमी पडतो शरीरामध्ये, तर ते लोहाचे प्रमाण जास्त व्यवस्थित राहते. त्यामुळे मी लोखंडी तव्यावरच मसाला भाजते. आणि शक्यतो तुम्ही सुद्धा लोखंडी तव्यावरच मसाला किंवा कढईमध्ये मसाला वगैरे भाजू शकतात. तर मी आता तव्यावर तेल टाकून घेतलंय. आता हा मसाला मी भाजून घेते. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता मी खोबरं टाकलेलं आहे. या पद्धतीने मी खोबरं भाजून घेतलेलं आहे. आता आपण कांदा टाकून घेऊ. आता आपण कांदा परतून घेऊया. कांदा असा एकदम छान लाल जरा परतून घ्यायचा आहे. मिरच्या टाकून घेते, कारण छान अशा फुटल्या पाहिजे आपल्या मिरच्या. सुद्धा टाकून घेते. म्हणजे बघा, मी 2 कांदे, एक इंच आल्याचा तुकडा आणि 5 मिरच्या घेतलेल्या हिरव्या. तर 5 माणसांच्या भाजीसाठी एकदम योग्य प्रमाण आहे. तर मी हे मिरची, अद्रक, लसूण, कांदा वगैरे आपलं वाटण आहे ना छान झालेलं आहे भाजून. आता थोडेसे फुटाणे म्हणजे चवीसाठी मी फुटाणे टाकते बघा. तर आपले खायचे पोह्याचे जे चमचे असतात ना, ते 2 चमचे मी फुटाणे टाकलेले. कारण हॉटेलमध्ये आवर्जून वापरतात हे रश्श्यासाठी. कारण फुटाण्याने कसं घट्टपणा येतो आणि चव वेगळी लागते. हे सुद्धा मी भाजून घेते. तर मी ना वड्यांचं आपले बटाट्याची भाजी बनवणार आहोत ना वड्यांसाठी. त्या भाजीसाठी मी बघा 15 ते 20 अशा छोट्या छोट्या मिरच्या आहे, त्या मिरच्या घेतलेल्या आहे. कारण आपल्याला 10 ते 12 वडे बनवायचे. आणि वडे कसे थोडेसे तिखट लागले ना का रस्सा वडा छान बनतो आपला. तर ह्या मिरच्या मी टाकून घेते. आणि 2 कांड्या मी लसणाच्या, आपलं गावरान लसूण आहे त्याच्यामुळे मी काही सोलत नाही. हा लसणाची सार आहे ना एकदम पातळ असते, त्याच्यामुळे मी 2 कांड्या लसणाच्या घेतलेल्या आहे बघा. आणि हे 1 इंच आलं घेतलेलं आहे मी. आपल्याला हे भाजीसाठी साहित्य, आपण वड्यांची भाजी बनवणार आहोत ना त्याचं साहित्य घेतलेलं आहे बघा मी. आता एवढी इतकी कोथिंबीर टाकून घेते मी. आणि हे असं ओबडधोबड वाटून घेते. थोडंसं ओवा टाकून घेते मी, कारण म्हणजे कसं जाचत नाही आपल्या शरीराला. आता मी हे सर्व ओबडधोबड वाटून घेणार आहे. या पद्धतीने म्हणजे मी अजिबात पाण्याचा थेंब सुद्धा न घालता असं एकदम ओबडधोबड वाटून घेतलेली बघा. त्यामध्ये ना मी आपण जो रस्सा वडा बनवणार आहोत ना, तो रश्श्यासाठी मी जे सारण काढून घेतलं, मसाला काढून घेतलेला आहे ना, तोच मसाला मी वाटून घेते. अगोदर आपण खोबऱ्याचे काप टाकू, म्हणजे कसं खोबरं असं अख्खं राहत नाही मसाल्यामध्ये, म्हणून थोडंसं एकदा फिरवून घ्यायचं, मग खोबरं राहत नाही आपलं. नाही तर कधी कधी मसाल्यामध्ये ना असे तुकडे तुकडे राहतात खोबऱ्याचे. बघू शकता ते खोबरं ना असं एकदा फक्त खोबरं जर मिक्सरमध्ये टाकलं ना छान बारीक दळून येतं. आता आपण फुटाणे, कांदा, डाळ, लसूण, अद्रक सर्व वाटून घेऊ. छान असं बारीक वाटून घ्यायचं. तर आपण ना अगोदर रस्सा बनवून घेऊया.
आपला कुकर थंड झालेला नाही अजून, तर म्हटलं रस्सा करून घेऊ अगोदर. तर मी रश्श्यासाठी तेल टाकून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्या तेलाच्या किटलीमध्ये जे असतं ना ओरगळं असं तेलाचा चमचा, ते 2 वरगळे मी भरून घेतलेले बघा. तर मी हा मसाला हे बघा, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे अगोदर आणि लाल तिखट. तर थोडेसे आपल्याला झणझणीतच बनवायचं आहे. तर मी माझा मसाला जास्त तिखट पण नाही आणि जास्त फिक्का पण नाही. म्हणजे हा घरगुती मालवणी मसाला आहे बघा. हा मी 3.5 चमचे घेतलेला आहे आणि कांदा लसूण मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे. तर 1 चमचा धना पावडर घेते मी, कारण आपली रस्सा एकदम छान झणझणीत झाला पाहिजे म्हणून. आता मी हळद पावडर घेतली अर्धा चमचा. थोडंसं हिंग टाकून घेते. तर थोडंसं मी हिंग टाकून घेतलेलं आहे. हिंग असल्यावर म्हणजे चांगलं टेस्ट पण छान येते. आणि मी बघा याच्यामध्ये ना एकदम सुंदर असं हिंग टाकून घेतलेलं आहे. आता मी जो मसाल्याचं वाटण करून घेतलं होतं ना ते टाकून घेणार आहे. हे पहा, तुम्ही बघू शकतात आपल्या वाटणाला कलर किती छान आलेला आहे. म्हणजे आपला रस्सा पण खूप सुंदर होणार आहे. रश्श्याला ना आपल्याला पाणी लागेल, त्यासाठी मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. थंड पाणी अजिबात टाकू नका, कारण आपली तरी ना पूर्ण जाते. ते टाकून घेते म्हणजे आपला मसाला लागणार नाही. असं छान परतून घ्यायचं. तेल सुटोपर्यंत मसाला परतला ना का खूप सुंदर सुगंध येतो बघा. त्यामध्ये मी मीठ टाकून घेते. 1.5 चमचा मीठ टाकणार आहे बघा मी. म्हणजे 6 माणसांचं प्रमाण आहे, लक्षात घ्या. तुमच्या स्वादानुसार तुम्ही मीठ टाकू शकतात. असं छान एकजीव करून घ्यायचं आपला मसाल्याला. तर बघू शकतात आपण कोथिंबीर वगैरे वाटून घातली होती, किती एकदम छान अशी तरी आलेली. ही रश्श्यासाठी ना तरी येणं खूप महत्त्वाचं असतं बघा. अशी तरी रश्श्याला आले ना की मसाला इतका छान होतो आणि रस्सा इतका खाऊशी वाटतो ना, तर म्हणजे अगदी आनंदाने. आपण हॉटेलपेक्षा सुद्धा चव भारी लागते बघा आपण घरच्या घरी रस्सा बनवल्यावर. थोडंसं गरम पाणी टाकून घेते. थंड पाणी अजिबात टाकायचं नाही. आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकून घेतलंय बघा मी. थंड पाणी मी बिलकुल वापरलेलं नाही रश्श्याला. तर तुम्हाला दाखवते मी आता. तुम्ही बघू शकता आपल्या रश्श्याला बघा बरं किती तरी आलेली छान पैकी. रस्सा वडा करायचं म्हटलं ना काही तरी यायलाच पाहिजे आणि त्याशिवाय रश्श्याची चवच लागत नाही. एकदम असं तरी आली पाहिजे वरती. थोडंसं मी तेल जास्त टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून मसाला परतला आणि गरम पाणी वापरलं, त्यामुळे तरी आलेले, लक्षात घ्या. आणि तुम्ही मंडळी माझ्या पद्धतीने नक्की हा रस्सा वडा करून बघा, कारण आपल्याला गावाकडील आठवण म्हणजे हा रस्सा वडा. खरोखर इतका छान लागतो आणि इतका तरीदार रस्सा वडा होतो ना, तुम्हाला मी दाखवेलच. अजून आपले रश्श्याला उकळी आलेली नाही आहे, तुम्हाला दाखवते मी. आता बेसन पीठ आहे ना, त्याच्यामध्ये ना मी थोडीशी हळद टाकली, लाल तिखट टाकलं आणि तांदळाचं पीठ टाकते. ओवा टाकलेला आहे कुस्करून. आता मी तांदळाचं पीठ टाकून घेते. थोडंसं अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता लाल तिखट थोडंसं टाकलेलं आहे, हळद टाकलेलं आहे, ओवा टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहे मी. तुम्ही बघू शकता. आता थोडंसं मीठ टाकलंय आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे आपल्याला. म्हणजे कसं एकदम छान वडे होतात. आणि छान असं मिक्स करून घेऊ. त्याने तुम्हाला दाखवते. असं थोडं करून पाणी एकदम छान मिक्स करायचं आहे आपल्याला. वड्यांचं कोटिंग मी ना या पद्धतीने बनवून घेतलेलं आहे बघा. अशा पद्धतीने बनवून घेतलं. जर मला गरज वाटली ना, तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आपण, थोडंसं मी पाणी टाकून पुन्हा पातळ करेल, पण मला आता सध्या तरी गरज वाटत नाही आहे, त्यामुळे मी असं कोटिंग बनवून ठेवलेलं. थंड झाले. आता मी हे सर्व बटाटे असे सोलून घेणार आहे. आपण वड्यांसाठी ना भाजी बनवून घेऊया. मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये असे छान मोहरीची जिऱ्याची फोडणी देऊन ते आपण जे वाटण तयार केलं होतं ना ते त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता आपलं तेल तापलं की लगेच मोहरी टाकून घ्यायची. एकदम मोहरी अशी तडतडली पाहिजे, अशी मस्त फोडणी देऊन घ्या, म्हणजे वड्यांची सुद्धा आपली चव छान येईल. आता जिरे टाकून घेतले. वाटण केलं होतं ना हिरव्या मिरचीचं, ते वाटण टाकून घेतलेलं आहे बघा. थोडीशी हिंग टाकते. आता असं मस्त तेलात परतून घ्यायचं बघा. थोडीशी हळद टाकून घेते. आता आपण जे वाटण बनवलं होतं ना, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता
अद्रक, लसूण हे सर्व वाटण मी असं तेलात छान परतून घेतलेले. आता या पद्धतीने बटाटे ना असे छान बारीक करून घेतलेले, एकदम फ्रेश करून घेतलेले बटाटे बघा. आता मी ते टाकून घेते. आता अशा पद्धतीने मी असं व्यवस्थित परतून घेणार आहे. स्वादानुसार मीठ टाकते. स्वादानुसार म्हणजे मी 7 ते 8 बटाटे घेतलेले मीडियम साईजचे, तर मी आता बरोबर असं मीठ टाकून घेणार आहे. हे बघा, आता छोटा चमचा आहे माझा, 1.5 चमचा मी मीठ टाकलेले बघा. एकदम प्रमाण एकदम बरोबर परफेक्ट होतं. तर मी आता छान परतून घेते ही भाजी. माझी भाजी छान झाली ना का आपले वडे पण छान होते. झालेले एकदम छान गरम. आता मी काढून घेते. आपल्याला ना रस्सा वडा करायचा आहे, त्यासाठी मी असं छान पैकी असं करून घेणार आहे बघा. कारण रस्सा वडा म्हटल्यावर वडा थोडासा मोठाच पाहिजे, त्याच्यामुळे मी थोडंसं एकदम मिडियम पण नाही बनवत आणि एकदम हे पण नाही करणार. तर वडा हा मी मोठाच बनवणार आहे. एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि दुसऱ्या साईडला मी वडा बनवून घेते बघा. वडे बनवणं म्हणजे एकदम सोपं आहे, असं पटकन बनवून घ्यायचं. रस्सा वडा म्हटल्यावर वडा थोडासा मोठाच आला पाहिजे आपला. तर हे तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये मी छान असा वडा करून घेणार आहे. आणि तुम्ही चमच्याने केलं तरी चालेल, चमच्याने पण छान कोटिंग येतं, पण मी हातानेच करते. असं हे पीठ आहे ना उरलेलं असं काढून घ्यायचं, म्हणजे जास्त दिसत नाही. तर याच पद्धतीने मी सर्व वडे टाकून घेणार आहे. तुम्हाला दाखवतेच नंतर. वडे टाकल्या मी लगेच हलवले नाही, कारण आपलं कोटिंग आहे ना खालचं चिकटतं, त्याच्यामुळे मी आता सर्व काढून घेते, दाखवते तुम्हाला. आपल्या रस्सा वड्याचे वडे आहे, त्याच्यामुळे ना आपले मोठे वडे बनवलेले बघा मी, कारण रस्सा वडाला वडा हा मोठाच पाहिजे. तर मी दाखवते आता काढून तुम्हाला किती छान झाले बघा बरं आपले वडे. असे दोन्ही बाजूने आपले एकदम सुंदर झालेले वडे. तर या पद्धतीने ना आपले वडे मी काढून घेते. छान झालेले एकदम. आपल्याला रश्श्याला करायची म्हटलं रश्श्याचे वडे झाले पाहिजे सुंदर. इतका सुंदर रस्सा वडा खूपच छान झालेला आहे. अगदी सुगंध इतका छान घरामध्ये दरवळला ना का असं वाटतं पटकन खाऊन घ्यावं. आणि मंडळी, या पावसाळ्यामध्ये ना तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की रस्सा वडा करून दाखवा मला, आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा रस्सा वडा कसं झाला आहे. इतकं छान झालेलं आहे ना, सुगंध इतका छान येतोय, आणि असं बघून तोंडाला पाणी आलं का नाही तुमच्या? जसं माझ्या तोंडाला पाणी आलं आहे तसं तुमच्या तोंडाला पाणी 100% आलं असणार. बघा बरं किती छान झालं आहे. आणि माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की रस्सा वडा करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा.